समजा एखाद्या मोकळ्या भूखंडावर आपण एक घर बांधतोय. हो एक अतिशय भव्य आणि सुंदर असं घर. हो, अगदी स्वप्नातल्या घरासारखं. हो ना. मग बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही त्या घराचे खांब, त्यावरचा रंग, खिडक्यांच्या काचा, डिझाईन याचीच भुरळ पडते. लोक थांबून कौतुक करतात की वा, क्या सुरेख घर आहे. नक्कीच. पण या सगळ्या चकचकीत आवरणाच्या खाली एक अशी गोष्ट दडलेली असते जिच्यावर त्या संपूर्ण इमारतीचं भविष्य अवलंबून असतं. अगदी बरोबर. आणि तो असतो त्या घराचा मूळ पाया, म्हणजे कागदावर आखलेला त्याचा, काय म्हणतात त्याला, ब्लूप्रिंट, हा. त्याचा मूळ आराखडा. आणि गंमत म्हणजे जोपर्यंत एखादा मोठा भूकंप किंवा वादळ येत नाही तोपर्यंत त्या पायाकडे कोणाचंच लक्ष जात नाही. खरंय. आपण नेहमी डोळ्यांना जे सहज दिसतं त्याच्यावरच भुलून जातो. पण जर तो मूळ आराखडा चुकीचा असेल तर बाहेरून कितीही महागडी रंगरोटी केली तरी ते घर टिकण्याची कोणतीही शाश्वती नसते. हे तर आहेच. आणि हीच ती मुख्य संकल्पना आहे जिथून आपली आजची ही सखोल चर्चा सुरू होतीये. फक्त आज आपण विटा आणि सिमेंटच्या घरांबद्दल बोलणार नाहीये. बरं. आज आपण एका अत्यंत वैयक्तिक आणि तितक्याच महत्वाच्या आराखड्याबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे आपला स्वतःचा आर्थिक आराखडा, म्हणजे आपला फायनान्शियल ब्लूप्रिंट. अत्यंत महत्वाचा विषय आहे हा. हो ना. आज आपण टी हार्व एकर यांच्या सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड या जगप्रसिद्ध पुस्तकातील विचारांवर एक सखोल चर्चा करणार आहोत. आपला मुख्य उद्देश आहे की श्रीमंत आणि गरिबीत जगणाऱ्या लोकांच्या वैचारिक पातळीवर नेमकं काय फरक असतो हे मुळापासून समजून घेणं. अगदी बरोबर. आपले जे आतले विचार आहेत, जे कोणालाच दिसत नाहीत, ते बाह्य जगात आपली संपत्ती कशी ठरवतात याचा हा एक शोध आहे. आणि इथे सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. ही चर्चा म्हणजे काय, रातोरात श्रीमंत कसं व्हावं यावरचा कोणताही शॉर्टकट नाहीये. अजिबात नाही. शास्त्र, मानवी वर्तन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अचेतन मनाच्या म्हणजेच सबकॉन्शियस माइंडच्या खोलवर झालेल्या प्रोग्रॅमिंगची चर्चा आहे. आपण पैशांसोबत कसे वागतो हे आपल्या नकळत कसं ठरवलं जातं यामागचं विज्ञान आपण आज उलगडणार आहोत. ठीक आहे. आपण हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. या संकल्पनेनुसार एक प्रकटीकरणाची प्रक्रिया असते ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. हो. असं मानलं जातं की माणसाच्या मनात आधी विचार येतात, त्या विचारांमधून विशिष्ट भावना निर्माण होतात आणि मग त्या भावना माणसाला कृती करायला भाग पाडतात आणि शेवटी त्या कृतीतूनच अंतिम परिणाम मिळतात. अगदी याच क्रमाने गोष्टी घडतात. म्हणजे जर एखाद्या माणसाच्या आयुष्यात पैशांची सतत चणचण भासत असेल तर ती चणचण हा मुळात आजार नाहीच आहे. हो. आणि हा विचार लोकांना पचायला थोडा जड जाऊ शकतो, कारण पैशांची कमतरता हा मूळ आजार नसून ते केवळ एक लक्षण आहे. मूळ आजार हा त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये दडलेला असतो, म्हणजे मानसिकतेत. हो. हार्वेकर यांनी इथे झाडाचे एक खूप चपखल उदाहरण दिले. जर एखाद्या झाडावर लागलेली फळं कडू असतील किंवा आकाराने खूप लहान असतील बरं. तर आपण त्या फळांना रंगवून किंवा त्यांना बाहेरून खतपाणी घालून गोड करू शकत नाही. फळं बदलायची असतील तर आपल्याला मुळं बदलावी लागतात. अरे छा. जे जमिनीत गाडलेले आहे, जे दिसत नाही, तेच त्या दिसणाऱ्या फळांची निर्मिती करत असतं. हे खूपच सखोल आहे. पण मग मला सांगा, ही मुळं तयार तरी कशी होतात? माणसाच्या मेंदूत हा आर्थिक आराखडा नक्की कसा कोरला जातो? याचे मुख्यत्वे 3 मार्ग सांगितले आहेत. पहिला म्हणजे शाब्दिक प्रोग्रॅमिंग, म्हणजे लहानपणी आपण पैशांबद्दल काय ऐकत मोठे होतो. म्हणजे अनेक घरांमध्ये असं म्हणतात ना की पैसे काय झाडाला लागतात का? हो, एक्झॅक्टली. किंवा मग श्रीमंत लोक पैशांच्या जोरावर माजतात अशी वाक्य सतत बोलली जातात. हो, हे खूप ऐकायला मिळतं. दुसरा मार्ग म्हणजे मॉडेलिंग, म्हणजेच अनुकरण. लहान मुलं त्यांच्या पालकांना पैशांची हाताळणी करताना पाहतात. जर पालक महिन्याच्या शेवटी पैशांवरून सतत तणावात असतील तर मुलांच्या मेंदूत पैसा म्हणजे ताण हे समीकरण कायमचं कोरलं जातं. बापरे, म्हणजे मुलं नुसतं बघून शिकतात. अगदी. आणि तिसरा मार्ग म्हणजे विशिष्ट घटना. समजा लहानपणी एखाद्या सणाच्या दिवशी घरात पैशांवरून खूप मोठं भांडण झालं असेल तर पैशांचा संबंध थेट दुःखाशी जोडला जातो. आणि याचा परिणाम असा होतो की ती मुलं जेव्हा मोठी होऊन स्वतः पैसे कमवू लागतात तेव्हा त्यांच्या सबकॉन्शियस मनाला वाटतं की पैसा असणं म्हणजे घरात भांडणे होणं. हो ना. मग ते नकळतपणे असे निर्णय घेतात ज्यामुळे पैसा त्यांच्याकडे टिकतच नाही, कारण त्यांच्या आंतरिक आराखड्यानुसार पैशांपासून दूर राहणं म्हणजेच सुरक्षित राहणं. हो.
एक मिनिट थांबा, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. हं. जर माणसाचं हे सगळं मानसिक प्रोग्रॅमिंग त्याच्या लहानपणीच पूर्ण झालं असेल, म्हणजे वयाच्या 7-8 वर्षांपर्यंतच, तर मग आपण सगळेच आपल्या भूतकाळाचे गुलाम आहोत का? नाही, तसं नाहीये. म्हणजे जर लहानपणी घरात पैशांवरून भांडणं झाली असतील, तर ती व्यक्ती आयुष्यभर त्या विचारांची शिकारच राहणार का? हा तर खूपच निराशाजनक विचार वाटतो. आणि इथेच मानसशास्त्राची सर्वात मोठी ताकद कामाला येते. माणूस भूतकाळाचा गुलाम नसतो. या साखळीला तोडण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे जाणीव, ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो. बरं. जोपर्यंत एखाद्याला हे समजतच नाही की त्याचे पैशांबद्दलचे विचार हे मुळात त्याचे स्वतःचे विचारच नाहीत, तोपर्यंत तो ते बदलूच शकत नाही. म्हणजे त्याला जाणीवच नसते की हे विचार इतरांचे आहेत. अगदी बरोबर. ज्या क्षणी माणसाला जाणवतं की अरे पैशांबद्दलची माझी ही भीती माझी स्वतःची नसून ती माझ्या पालकांच्या परिस्थितीमुळे माझ्यावर बिंबवली गेली आहे, त्या क्षणी तो माणूस त्या विचारांपासून स्वतःला वेगळं करू शकतो. क्या बात आहे. भूतकाळातील सवयींचं ओझं आयुष्यभर वाहून नेण्याची कोणतीही सक्ती निसर्गाने माणसावर केलेली नाहीये. वर्तमान काळात राहून जाणीवपूर्वक एक नवी विचारसरणी निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. म्हणजे आपण स्वतःला नव्याने रिप्रोग्रॅम करू शकतो. ही खरंच एक दिलासा देणारी गोष्ट आहे. आता एकदा काही जाणीव झाली की मग प्रत्यक्ष वागणुकीत काय बदल होतो ते आपण पाहूया. हो, नक्कीच. पुस्तकात श्रीमंत आणि गरिबीच्या मानसिकतेमध्ये एक अत्यंत मोठा आणि स्पष्ट फरक सांगितला आहे. श्रीमंत मानसिकता असलेले लोक नेहमी असा ठाम विचार करतात की मी माझं जीवन स्वतः घडवतो. बरोबर. याउलट बळी पडण्याची मानसिकता असलेले लोक असा विचार करतात की माझ्या आयुष्यात सतत काहीतरी वाईट घडतच असतं किंवा माझं नशीबच खराब आहे. होय. आणि या बळी पडण्याच्या मानसिकतेचे म्हणजेच विक्टिम मेंटॅलिटीचे परिणाम खूप भयानक असतात. कसे काय? असे लोक कायम इतरांना दोष देतात. कधी सरकारला, कधी अर्थव्यवस्थेला, कधी बॉसला, तर कधी चक्क स्वतःच्या नशिबाला. ते प्रत्येक छोट्या गोष्टीची तक्रार करत राहतात. सतत रडत असतात थोडक्यात. अगदी. आणि मानसशास्त्र सांगतं की माणूस ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तीच गोष्ट त्याच्या आयुष्यात वाढू लागते. त्यामुळे सतत तक्रार केल्याने ते अधिक नकारात्मक परिस्थितीला स्वतःकडे आकर्षित करतात. आणि यातील सर्वात वाईट भाग म्हणजे ते आपल्या गरिबीचं समर्थन करायला लागतात. हो ना. आणि या समर्थनावर पुस्तकात एक अतिशय गमतीशीर पण डोळे उघडणारी तुलना केली आहे. अनेक लोक मोठ्या अभिमानाने म्हणतात की पैसा काही आयुष्यात फार महत्वाचा नसतो. हो, हे खूप लोक म्हणतात. यावर लेखकाने म्हटलं आहे की असं म्हणणं हे माझे हात किंवा माझे पाय महत्वाचे नाहीत असं म्हणण्यासारखं आहे. अगदी तंतोतंत उदाहरण आहे. दोन्ही गोष्टींची आपापल्या जागी नितांत आवश्यकता असते. आपण केवळ प्रेमाने वीज बिल भरू शकत नाही, बरोबर ना? नाहीच भरू शकत. आणखी एक मुद्दा म्हणजे श्रीमंत लोक पैशांचे खेळ हे जिंकण्यासाठी खेळतात, तर गरिबीची मानसिकता असलेले लोक हे खेळ केवळ हरणं टाळण्यासाठी किंवा सुरक्षित राहण्यासाठी खेळतात. हो, कारण त्यांची मानसिकता भीतीवर आधारित असते. हो ना. श्रीमंत लोकांचं लक्ष सतत संधींवर असतं, तर गरिबांचं लक्ष सतत अडचणींवर असतं. पण इथे मला थोडं थांबावंसं वाटतं. बोला. असं म्हटलं जातं की श्रीमंत लोक संधींवर लक्ष केंद्रित करतात आणि खूप वेगाने निर्णय घेतात. पण मग याचा अर्थ असा होतो का की त्यांनी कोणतीही पूर्वतयारी न करता आंधळेपणाने जोखीम घ्यावी? आणि इथेच अनेक लोकांचा गोंधळ उडतो. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर संधींवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे आंधळेपणाने दरीत उडी मारणं नव्हे. मग याचा नक्की अर्थ काय? याचा मूळ उद्देश हा आहे की अतिविश्लेषणातून येणारी निष्क्रियता टाळणं, ज्याला आपण पॅरालायसिस बाय ॲनालिसिस म्हणतो ना. अनेक लोक एखादा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इतका विचार करतात, इतकी परिपूर्ण वेळेची वाट पाहतात की ते जागेवरून हलतच नाहीत. हो, ते फक्त प्लॅनिंगच करत बसतात. बरोबर. या मानसिकतेनुसार कृती न करण्यापेक्षा नेहमी कृती करणं हे श्रेष्ठ असतं. तुम्ही बाहेर उभे राहून समुद्राच्या लाटांचा कितीही अभ्यास केला तरी पोहायला शिकण्यासाठी तुम्हाला पाण्यात उतरावंच लागतं. खरे, मैदानात उतरून आतून गोष्टी शिकणं जास्त महत्वाचं असतं. अगदी. भीती वाटत असूनही कृती करणं, शंका असूनही पुढे पाऊल टाकणं, हेच यशस्वी लोकांचं वैशिष्ट्य असतं. ते तयारी करतात, पण तयारीच्या नावाखाली ते जागीच थांबून राहत नाहीत. म्हणजे गाडी चालवताना जोपर्यंत पुढचा सगळा रस्ता दिसत नाही तोपर्यंत वाट न पाहता जेवढा रस्ता हेडलाईटच्या प्रकाशात दिसतोय तेवढं पुढे जाणं. क्या बात आहे.
अगदी सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही. एकदा का आपण कृती करायला लागलो की मग आपला संपर्क बाह्य जगाशी येतो आणि इथेच लोकांसोबतच्या वर्तनाचा मुद्दा समोर येतो. एक म्हणे की समान विचारांचे लोक एकत्र येतात. हो, इंग्रजीत म्हणतात ना, बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. अगदी तेच. गरिबीची मानसिकता असलेले लोक अनेकदा श्रीमंत किंवा यशस्वी लोकांचा खूप तिरस्कार करतात. त्यांना वाटतं की सगळी श्रीमंत माणसं भ्रष्ट किंवा लोभीच असतात. या उलट श्रीमंत लोक हे दुसऱ्या यशस्वी लोकांचं मनापासून कौतुक करतात. आणि यामागे निसर्गाचा एक अतिशय साधा नियम आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा तिरस्कार करता ती गोष्ट तुम्ही स्वतः कधीच बनवू शकत नाही. हे खूपच महत्वाचं विधान आहे. हो ना. जर एखाद्याच्या सबकॉन्शियस मनामध्ये असा समज असेल की श्रीमंत लोक वाईट असतात, तर ते मन त्या व्यक्तीला कधीच श्रीमंत होऊ देणार नाही, कारण त्याला वाईट व्यक्ती बनायचं नसतं. त्यामुळे संपत्ती निर्माण करायची असेल तर आधी दुसऱ्यांच्या यशाचा आणि संपत्तीचा आदर करायला शिकलं पाहिजे. आणि दुसऱ्यांचा आदर करण्यासोबतच स्वतःच्या मूल्याचा आदर करणंही तितकंच महत्वाचं आहे. यशस्वी लोक आपलं मूल्य म्हणजेच आपली व्हॅल्यू जगासमोर मांडायला कधीही घाबरत नाहीत. ते उत्कृष्ट प्रमोटर्स असतात. हो, ते स्वतःचं मार्केटिंग उत्तम करतात. पण अनेक सामान्य लोकांना स्वतःचं मार्केटिंग करायची प्रचंड भीती वाटते. त्यांना वाटतं की स्वतःची स्तुती करणं म्हणजे बढाया मारणं आहे. याच संदर्भात एक खूपच रंजक प्रसंग या पुस्तकात आहे. कोणता प्रसंग? लेखकाला जेव्हा एकदा रस्त्यावर एक नाणं पडलेलं दिसलं, तेव्हा त्याने ते नाणं तिथेच न सोडता खाली वाकून ते उचललं, त्याचं चुंबन घेतलं आणि चक्क मोठ्याने ओरडून सांगितलं, मी पैशांचं चुंबक आहे. हे खूपच भारी आहे. हो ना. हे उदाहरण आपल्याला घेण्याची क्षमता किंवा उत्कृष्ट रिसिव्हर असण्याबद्दल खूप काही सांगून जातं. एका अभ्यासानुसार तब्बल 90% लोकांना आतून कुठेतरी वाटत असतं की ते पुरेसे चांगले नाहीयेत. हो, ही भावना खूप लोकांमध्ये असते. आणि म्हणूनच ते निसर्गाकडून, जगाकडून किंवा इतरांकडून मिळणाऱ्या गोष्टी, मग ते पैशांच्या रूपात असो वा कौतुकाचा, स्वीकारायला कचरतात. पण इथे मला एक प्रामाणिक शंका आहे. विचारा. बऱ्याच लोकांना स्वतःचं प्रमोशन करणं म्हणजे उगाच बढाया मारणं किंवा स्वार्थीपणा वाटतो. मग स्वतःचं मार्केटिंग करताना हा नकारात्मक दृष्टिकोन कसा बदलावा? हा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी स्वतःच्या कामाकडे पाहण्याचा चष्मा बदलावा लागतो. म्हणजे कसं? जर एखाद्या व्यक्तीला खरोखर मनापासून असं वाटत असेल की त्याच्याकडे असलेलं उत्पादन, त्याची सेवा किंवा त्याचं ज्ञान हे लोकांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवू शकतं, तर ती गोष्ट लोकांपर्यंत न पोचवणं हे स्वार्थीपणाचं आहे. अरेच्या, म्हणजे हा विचार अगदी उलटाच आहे. हो. समजा एखाद्या डॉक्टरकडे एखाद्या आजारावरचं अचूक औषध आहे, पण स्वतःचं मार्केटिंग करणं चुकीचं आहे या विचाराने तो ते औषध कोणाला सांगतच नसेल, तर ते योग्य आहे का? अजिबात नाही. ते तर अन्यायकारक आहे. अगदी बरोबर. स्वतःचं प्रमोशन करणं म्हणजे खोट्या बढाया मारणं नसून ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत योग्य मूल्य पोचवण्याचं ते एक माध्यम आहे. जेव्हा माणूस हा दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा मार्केटिंग ही एक प्रकारची समाजसेवा बनते. क्या बात आहे. मूल्य पोचवणं ही समाजसेवा आहे, हा विचार खरोखरच खूप सकारात्मक आहे. आता आपण प्रत्यक्ष संपत्तीच्या निर्मितीकडे आणि पैशांच्या व्यवस्थापनाकडे येऊया. हो, हा खूप प्रॅक्टिकल भाग आहे. इथे काम करण्याच्या पद्धतीतला एक अत्यंत मूलभूत फरक सांगितला आहे. सामान्य मानसिकता असलेले लोक हे वेळेनुसार पैसे मिळवणं पसंत करतात. म्हणजे दिवसाचे 8 तास काम आणि महिन्याच्या शेवटी एक ठराविक पगार. पण श्रीमंत मानसिकता असलेले लोक हे त्यांच्या परिणामांनुसार म्हणजेच रिझल्ट्सनुसार पैसे मिळवण्यावर ठाम विश्वास ठेवतात. आणि तिथेच खरी आर्थिक मुक्ती दडलेली आहे. कारण एका दिवसात सर्वांकडे फक्त 24 तासच असतात. जर एखाद्याचं उत्पन्न केवळ त्याने दिलेल्या वेळेवर अवलंबून असेल तर साहजिकच त्याच्या उत्पन्नालाही एक मर्यादा येते. हो ना. कोणी कितीही काम केलं तरी तो दिवसाचे 48 तास काम करू शकत नाही. म्हणूनच श्रीमंत लोक केवळ पगारावर अवलंबून न राहता त्यांच्या एकूण संपत्ती म्हणजेच नेटवर्थवर लक्ष केंद्रित करतात. वेळेची देवाणघेवाण करून मिळणारा पैसा हा संपत्तीचा केवळ एक छोटा भाग असतो. हो. आणि या नेटवर्थचे 4 अत्यंत महत्वाचे घटक सांगितले आहेत. पहिलं म्हणजे तुमचं थेट उत्पन्न म्हणजे इन्कम. दुसरं म्हणजे तुमची बचत, सेव्हिंग्स. तिसरं म्हणजे त्या बचतीची केलेली योग्य गुंतवणूक. हो, इन्व्हेस्टमेंट. आणि चौथं, ज्याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात, ते म्हणजे साधेपणा, ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो. म्हणजेच आपले खर्च जाणीवपूर्वक मर्यादित ठेवणं. इथे तो नियम लागू होतो ना, काय म्हणतात त्याला? पार्किन्सनचा नियम. अगदी बरोबर, पार्किन्सनचा नियम.
हा नियम सांगतो की जसजसा माणसाचं उत्पन्न वाढतं तसतसे त्याचे खर्चही आपोआप वाढतात. पगार वाढला की माणूस लगेच मोठी गाडी घेतो, घर मोठं घेतो. हो, हे तर आपण रोजच बघतो. म्हणूनच फक्त जास्त पैसे कमवून कोणीही श्रीमंत होत नाही. म्हणजे पैसे कमवणं हा एक भाग झाला, पण ते टिकवणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. पैसे टिकवणं आणि वाढवणं हा पूर्णपणे वेगळा आणि जास्त महत्वाचा भाग आहे. त्यासाठीच फायनान्शियल फ्रीडम अकाउंटची संकल्पना अत्यंत प्रभावी आहे. अच्छा, ती काय असते? तुमच्या प्रत्येक कमाईतील किमान 10% रक्कम ही कायमस्वरूपी बाजूला काढली पाहिजे, जी केवळ गुंतवणुकीसाठी असेल, दैनंदिन खर्चासाठी नाही. आणि इथूनच पॅसिव्ह इन्कमची सुरुवात होते, जिथे तुम्ही प्रत्यक्ष काम करत नसतानाही तुमचे गुंतवलेले पैसे तुमच्यासाठी 24 तास काम करत असतात. पैशांच्या या व्यवस्थापनावर एक अतिशय उत्तम आणि गमतीशीर उदाहरणाचा संदर्भ दिला या पुस्तकात. कोणता? लोक अनेकदा म्हणतात की अरे आत्ता कुठे माझ्याकडे पैसे आहेत, जेव्हा माझ्याकडे खूप पैसे येतील तेव्हा मी त्यांचं योग्य व्यवस्थापन करायला सुरुवात करेन. हो, हे खूप ऐकायला मिळतं. हे म्हणणं म्हणजे एखाद्या जाड माणसाने असं म्हणण्यासारखं आहे की जेव्हा माझं 20 किलो वजन कमी होईल तेव्हा मी रोज व्यायाम आणि डाएटिंग सुरू करेन. हा, हे अगदीच उलट आहे. आधी व्यवस्थापन सुरू केल्यावरच पैसे वाढतील ना? अगदी. पण इथे एक अतिशय व्यावहारिक आणि जमिनीवरची शंका येते. बोला ना. ज्या व्यक्तीकडे सध्या खरोखरच अत्यंत कमी पैसे आहेत, ज्याच्या रोजच्या मूलभूत गरजाही जेमतेम भागत आहेत, त्यांनी हे पैशांचं व्यवस्थापन किंवा दर महिन्याला 10% बचत करणं कसं शक्य करावं? हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात हे थोडं अव्यवहार्य नाही का वाटत? यामुळे अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि बऱ्याच लोकांना हीच अडचण सुरुवातीला येते. पण इथे समजून घेण्यासारखा मुख्य मुद्दा हा पैशांच्या प्रमाणाचा नाहीये, तर पैशांच्या सवयीचा आहे. सवयीचा म्हणजे कसं? आपल्या मेंदूला पैशांच्या प्रमाणापेक्षा सवयीची जास्त ओळख असते. जर एखाद्या व्यक्तीला 100 रुपयांमधील 10 रुपये बाजूला काढण्याची सवय नसेल, तर उद्या त्याच्याकडे 1 लाख रुपये आले तरी तो 10,000 रुपये कधीच बाजूला काढू शकणार नाही. अरे छा, म्हणजे तो मेंदू तसा प्रोग्रामच झालेला नसतो. अगदी. कमी पैशांचं व्यवस्थापन करण्याची शिस्त लागल्याशिवाय मोठी रक्कम सांभाळण्याची क्षमता निर्माणच होत नाही. सुरुवातीला रक्कम कितीही लहान असली, अगदी महिन्याला 100 रुपये असली तरी चालतील, पण ती बाजूला काढण्याची कृती आणि ती सवय अंगवळणी पडणं अत्यंत आवश्यक आहे. हा सवयीचा स्नायू बळकट करणं गरजेचं आहे. म्हणजे सवय ही प्रमाणापेक्षा नेहमी मोठी असते, हे नक्कीच लक्षात ठेवण्यासारखं आहे. नक्कीच. आता या पैशांच्या व्यवस्थापनानंतर आपण जीवनाच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या चित्राकडे येऊया. अनेकदा गरिबीची मानसिकता असलेले लोक विचार करतात की त्यांना जीवनात एकतर पैसा मिळेल किंवा आनंद मिळेल. हो, ते या दोन्हींना एकमेकांचे शत्रू मानतात. त्यांना वाटतं की श्रीमंत लोक आनंदी नसतात, पण श्रीमंत मानसिकता असलेले लोक नेहमी दोन्ही मिळवण्यावर ठाम विश्वास ठेवतात. ते कधीही आयुष्यात हे किंवा ते असा मर्यादित विचार करत नाहीत. कारण पैसा आणि आनंद हे परस्पर विरोधी नाहीतच. पैसा तुम्हाला पर्याय देतो, स्वातंत्र्य देतो, आणि हे दोन्ही मिळवण्यासाठी एक गोष्ट निरंतर करावी लागते, ती म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास. म्हणजे शिकत राहणं. हो, श्रीमंत लोक सतत नवीन गोष्टी शिकत असतात. जिम रॉन यांचं एक अतिशय प्रसिद्ध आणि विचार करायला लावणारं वाक्य इथे लागू होतं. जर तुम्ही तेच करत राहिला जे तुम्ही नेहमी करत आला आहात, तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला नेहमी मिळत आलं आहे. खरंय. संपत्ती मिळवणं हे केवळ बँक बॅलन्स वाढवण्याबद्दल नसतं, तर त्या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्या विचारांची पातळी कशी उंचावते आणि तुम्ही कसे व्यक्ती बनता हे जास्त महत्वाचं असतं. 1 मिनिट थांबा, इथेच हे सगळं खूप रंजक होतं. मला सांगा, नेहमी दोन्ही गोष्टी मिळवणं खरोखर शक्य आहे का? म्हणजे समजा एकाच वेळी व्यवसायात सर्वोच्च यश मिळवणं आणि वैयक्तिक किंवा कौटुंबिक आयुष्यातही 100% देणं, ही थोडी अवास्तव किंवा अतिरंजित अपेक्षा नाही का वाटत? माणसाला शेवटी कुठेतरी तडजोड करावीच लागते ना. हा खूप चांगला आणि नैसर्गिक प्रश्न आहे. दोन्ही मिळवणं याचा अर्थ असा नाही की वेळेचं गणित मोडून दिवसाचे 48 तास निर्माण करणं. हो, कारण ते तर शक्यच नाहीये. बरोबर. त्याचा खरा अर्थ असा आहे की मर्यादित मानसिकतेतून बाहेर पडून विपुलतेच्या म्हणजेच अबंडन्स मानसिकतेत प्रवेश करणं. जेव्हा माणूस स्वतःचं चारित्र्य, विचार करण्याची पातळी आणि मानसिकता मजबूत करतो, तेव्हा तो संकटांपेक्षा मोठा बनतो. अच्छा. आणि जेव्हा माणूस आतून मोठा आणि सक्षम बनतो, तेव्हा तो व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही आघाड्यांवरील आव्हाने अधिक सहजतेने, कुशलतेने आणि कमी तणावात हाताळण्यास सक्षम बनतो. क्षमता वाढवली की दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे हाताळणं शक्य होऊ लागतं. थोडक्यात सांगायचं तर
माणसाची बाह्य जगातील संपत्ती ही त्याच्या आंतरिक विकासाच्या गतीनेच वाढते. अगदी 100% बरोबर. तर आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेचा आपण एकत्र आढावा घेऊया. आपण पाहिलं की सगळ्यात आधी आपल्या पैशांबद्दलच्या विचारांची मुळं म्हणजेच आपला फायनान्शियल ब्ल्यूप्रिंट ओळखून तो बदलणं गरजेचं आहे. हो, स्वतःला परिस्थितीचा बळी न मानता आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं आणि केवळ विचार न करता कृती करणं महत्वाचं आहे. अगदी. स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून ते जगासमोर अभिमानाने मांडणं, वेळेच्या मोबदल्यात काम करण्याऐवजी परिणामांवर लक्ष केंद्रित करणं आणि सर्वात शेवटी सतत शिकत राहून स्वतःची क्षमता वाढवणं हेच खऱ्या अर्थाने यशस्वी आणि श्रीमंत होण्याचे मुख्य मार्ग आहेत. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की हे सर्व मार्ग कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी किंवा लोकांसाठी राखीव नाहीत. जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास कोणीही स्वतःचं प्रोग्रामिंग बदलून आपल्या जीवनात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. अगदी 100%. आणि आजच्या या संपूर्ण चर्चेच्या आधारे मला एक विचार इथे मांडायचा आहे जो खरोखरच प्रत्येकाला अस्वस्थ करू शकतो. कोणता विचार? आपण आत्ताच पाहिलं की यशस्वी लोक परिणामांवर आधारित मोबदला मिळवण्यावर विश्वास ठेवतात, वेळेवर आधारित नाही. पण जर आपण आपल्या आजूबाजूच्या शालेय शिक्षण व्यवस्थेकडे आणि समाज व्यवस्थेकडे बारकाईने पाहिलं तर तिथे लहानपणापासून काय शिकवलं जातं? विशिष्ट तास शाळेत एका जागी बसा, नंतर आयुष्यात विशिष्ट तास नोकरी करा आणि त्या दिलेल्या वेळेच्या बदल्यात सुरक्षित पगार मिळवा. मग असा विचार मनात येतो की आपली ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच आपल्याला नकळतपणे केवळ वेळ विकून आयुष्यभर पैशांसाठी संघर्ष करत राहण्याचा किंवा मर्यादित राहण्याचा ब्ल्यूप्रिंट तर देत नाही ना? हा खरोखरच खूप गंभीर प्रश्न आहे. आपण शाळेत जायला लागल्यापासूनच गरिबीच्या मानसिकतेचे धडे तर गिरवत नाही ना? यावर नक्की सखोल विचार करायला हवा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत.